विठ्ठल नर्मदे हर मंडळी. हा चला 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 मंडळी, आजचा 34व्या दिवसाची सुप्रभात झालेली आहे. सुप्रभात सर्वांना. आजचा 34वा दिवस आणि मस्त एकदम मैयेच्या किनाऱ्याने आपल्याला जायचं आहे. किनारा 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 भरूचपर्यंत. आज आपल्याला दुपारपर्यंत भरूच गाठायचं आहे. चला काहीही करून भरूच गाठूया. चला भेटत राहूया रस्त्यामध्ये. सुप्रभात पुन्हा सर्वांना. आज थंडी आहे बरं का, खूप थंडी आहे. आज थंडी आहे, खतरनाक थंडी होती आज. आणि त्यातल्या या गाड्या चालू होत्या रात्रभर इथं. अरे गाड्यांनी झोपून नाही दिलं. चला श्री विठ्ठल नर्मदे हर. केवटगावला आपण आज टाटा बाय बाय करत आहोत. चला नर्मदे हर. श्री विठ्ठल नर्मदे हर. काय थंडी आहे राव, मस्त थंड हवाच चालते एकदम अजून पण. आणि बघा किनारा हा सागरच आहे बरं का, गारवा वेगळा आहे. हो. श्री विठ्ठल नर्मदे हर. बघा बरं किती चेंजेस आहे, किती बदल आहे. आत्ताच आम्हाला केवटगाव नाही, केवटगावची कितीतरी पुढूनच हा रस्ता चालू आहे बनवायचा. बघा हा हायवेज बनतोय नर्मदा मैयाच्या किनाऱ्याने एकदम. म्हणजे समजून घ्या, तुम्हाला पुढं येणाऱ्यांना हायवेज भेटणार आहे. आपण केवटगावपासून पुढं कसला मोठा हायवे चालू आहे. आता कुठपर्यंत चालू आहे काय माहिती नाही, पण पूर्ण एकदम 4 लेनचा हायवे. 4 लेन. हे बघा, ह्या 2 लेन आणि त्या 2 लेन चालूच आहे. रात्र दिवस रात्र काम चालू आहे, दिवस रात्र. पुढं काम चालू असेल ना, त्याची व्हिडिओ दाखवतो. चला श्री विठ्ठल नर्मदे हर. हे बघा काम चालूच आहे, काम. कसे किनारे किनारे फोडले गेलेत बघा. सूर्यनारायण भगवान. सूर्यनारायण भगवान आलेला आहे. आणि आपण बघताय काय जोशात काम चालू आहे. नर्मदे हर. सूर्यनारायणाची पाण्यामध्ये काय सुंदर छबी दिसत आहे बघा. किरण श्री विठ्ठल नर्मदे हर मंडळी. आपण आलेलो आहोत दशहान गावात. आणि फार सुंदर ठिकाण आहे, सुंदर ठिकाण बरं का. काल आम्हाला केवटवरून येत असताना केवट इथं थांबवलं गेलं आणि 4:15 वाजले असतील. तर केवटच्या मंडळीने सांगितलं पुढं जाऊ नका, तुम्हाला जाता येणार नाही इथपर्यंत. 1 तासात आलो महाराज आम्ही इथं. आणि काल तिथं लईच गडबड. असू द्या, चला दर्शन करूया. श्री विठ्ठल नर्मदे हर. वा, महाकालेश्वर शिवलिंग. नर्मदे हर. नर्मदा. चला नर्मदा खूप सुंदर. आणि पुढं आणखीन एक आश्रम आहे ना, नर्मदा आश्रम. सर्व्हिस सोय आहे इथं भरपूर. संडास बाथरूम, राहण्यासाठी, खाण्याची पिण्याची सर्व उत्तम सोय आणि मनोरम्य वातावरण आहे इथं. खूप छान तिथं आहे आपण दशहन. काल आम्हाला इथं यायचं होतं वस्तीला, पण जाऊ द्या, काही कारणास्तव आम्ही आलो नाही. आणि खूप सुंदर. वा, चला थोडासा चाय घेऊया, बालभोग, आणि निघूया. नर्मदे हर. चला श्री विठ्ठल नर्मदे हर मंडळी. हा स्थान खूप सुंदर स्थान. चले बाबा जी आप सेवा करते हो. नर्मदे हर. अगर परिक्रमावासी आते हैं यहाँ पे, हमारा चैनल देखे तो यहाँ पे आने ना, सब लोग आएंगे यहाँ पे. मजा है. चैनल आप चालू करते? हाँ चैनल है. अच्छा. हाँ चलो नर्मदे हर. नर्मदे हर. खूप सुंदर स्थान आहे. ज्याला पण इथं यायचं असेल नर्मदा परिक्रमावासियांना
इतर खाण्याची, जेवण्याची, राहण्याची सर्व उत्तम सोय आहे. मागच्याही आश्रमात होती. खूप सुंदर आश्रम आणि केवट आश्रम. श्री विठ्ठल नर्मदे हर. श्री विठ्ठल नर्मदे हर. बरोबर 9:30 वाजले. 1 तासात पुन्हा आपण थांबलेलो आहोत श्री तुलसी आनंद कुटी येथे बालभोगासाठी आपल्याला आवाज दिलेला आहे. आणि मस्त स्थान, खूप सुंदर स्थान आहे हे पण, बरं का. आणि हे काय तर नवीन तुम्हाला सांगण्याची गरज नाही. जिथं जाऊ तिथं आपल्याला नर्मदेश्वर महादेव मंदिर आणि आमच्यासोबत आज बाबा जोडलेले आहेत. बाबा रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी. कुठले हो तुम्ही? धुळे शिरपूर. धुळे शिरपूर. वा. तुम्ही परिक्रमा कधी उचललेली? 3 तारखेला. 3 तारखेला. आम्हाला ते आश्चर्य वाटते. आम्ही पाठ असते. डिसेंबर 22ला उचलले आणि आज इथं आहे, बरं का. 34वा दिवस. बाबांनी डिसेंबर नाही, जानेवारी 3ला उचलून आमच्या जोडी जाईल, आमच्या बरोबरीला आहेत. बाबा काय चालत असतील याचा अंदाजा काढा, बरं का. चला आणि जरा आता बालभोग घेऊया आणि पुन्हा निघूया. तुमचं श्री विठ्ठल नर्मदे हर. श्री विठ्ठल नर्मदे हर. आपली विश्रांती झालेली आहे. चलो नर्मदे हर. ट्रॅक्टरवाला विचारा असतो. चला. आणि खूप मजा आली इथं पण. मस्त चाय घेतला आणि पुढे निघालो. चला आज अजूनपर्यंत व्यवस्थित थंडी आहे म्हणून आज घाम नाही आहे. आता चला पुढे भेटूयात. नर्मदे हर. श्री विठ्ठल नर्मदे हर. हा सुंदर ब्रिज. या ब्रिजच्या पलीकडं आपल्याला अंकलेश्वरला जायला रोड आहे. येताना आपण तो अंकलेश्वर पार केला. हा ब्रिज इथंच चालला अंकलेश्वरला. नर्मदे हर. बाजूला शर्यत लागलेली आहे. अशा प्रकारे शर्यत आलेली आहे. एकदम धुराडा उडवीत गोमैयाची शर्यत. चला कमान. कोण पहिलं येतंय? वा वा वा. अरे स्लो झाले आपल्याला बघून. चला 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 चला. कसला धूर गेलाय बाबा. हा ही जिंकली. 2 नंबर. चला चला. धूर 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 धूर. अरे बापरे. धनंजयला घाबरल्या सगळ्या. धनंजयला वेडा घातला त्यांनी. चला. हां तुम्ही लास्ट. तुम्ही लास्टच्या आहेत. चला. नाही अजून आहेत माग. चला नर्मदे हर. चला श्री विठ्ठल नर्मदे हर मंडळी. आणि आपल्याला काय लागलेलं आहे? भरूच सिटी पण किनाऱ्यावरची. नीलकंठेश्वर महादेव मंदिर. बापरे किती ओढ आहे तिथं. हा त्या किनाऱ्याने. आणि किती मोठा गाव आहे. सिटीचंच गाव आहे ना आणि ते किनाऱ्यावरचं गाव आहे. ही नर्मदा जयंतीची यात्रा पण चालू आहे. नर्मदा जयंती. हो खूप सुंदर. बघायचं आहे का मग? हा या टेकडावरून दाखवतो इथे. ते नाही इथून जरा लांबचा शॉट, लॉंग शॉट. हे बघा भरूच किनाऱ्यावरचं भरूच. अरे वा सुंदर. चला आज जाऊया भरूचमध्ये जरा शूट काढूया. मस्त वाटते भरूच. नर्मदे वा. नर्मदा जयंतीची तयारी चालू आहे जागोजागी. पुढं सुद्धा त्यांचं म्हणणं आहे का आज थांबा इथं, उद्या नर्मदा जयंती करा आणि उद्या नाही परवा जा. आपल्याला तेवढा वेळ नाही आहे. आपण पुढं निघणार आहेत. चला. नर्मदे हर. श्री विठ्ठल मंत्री गोमैया. खूप सुंदर स्थान आहे श्री दत्त गुरुरायांचं. जरा विश्रांती करता थांबलो आहोत. विश्रांती करूया मग पुढं निघूया. चला. श्री विठ्ठल नर्मदे हर. ज्या स्थानावर थांबलेलो आहोत त्या दत्त गुरुरायांची तुम्हाला म्हटलं दत्तात्रयाचं स्थान आहे. तिथे एक भुयार आहे महाराजांची. ती बघायसाठी आपण आलेलो. चला. नर्मदे. वाह बहुत खूप अद्भुत. अति सुंदर. वाह. श्री दत्त गुरुराय महाराज की जय हो.
आता लय भारी वाटलं हा. वरती असं वाटत नाही ना काय असेल म्हणून. खूप सुंदर, अतिशय सुंदर. दत्तात्रय महाराज की जय हो. चला मागं आपण तो स्थान सोडून आलो, तो स्थान कुठं आहे, काय आहे ते स्थान कुठलं? गिरनार गुफा. गिरनार गुफा, गिरनारेश्वर महादेव. गिरनारेश्वर महादेव मंदिर तटाच्या पलीकडं बरं का. जिथं आपण गेलो नाही, आपण बाहेर निघालो आणि थेट त्याच्या समोरच ही दत्तारायांची मंदिर गुफा आहे, तपस्थळी आहे. तिकडं काय होतं? तिकडे गिरनार गुफा, जिथं भगवान भोलेनाथांनी गोरक्षनाथाला शिक्षा दीक्षा दिलेली होती. हां, आणि मच्छिंद्रनाथांच्या कृतीचं बसलेले होते. मच्छिंद्रनाथ आणि गोरक्षनाथ. वा, खूप छान. अशी तपोस्थळी पलीकडं, नदीच्या पलीकडं, तिकडे आपल्याला जाता आलं नाही बरं का. आणि येते का ते मंदिर? कुठं मंदिर? ते समोर. तेच ना ते उभं आहे ते टॉवर. नाही, हेच ते ही गिरनार गुफा. आता प्रॉपर दिसत नाही, बोट आणण्याचा प्रयत्न. पण असू द्या, एकदम थेट त्याच्या समोरच हां दत्तात्रयांची तपस्थळी. आपण तिथं खाली गुफेत गेलतो, खूप छान दर्शन झालेलं आहे. चला नर्मदे हर. चला श्री विठ्ठल नर्मदे हर. दत्तगुरुरायांचं स्थान सोडून आपण पुढं चाललेलो आहोत. आता आपल्याला कुठंतरी भोजन विश्रांती बघावं लागेल. चला बघूया. आणि घाटात लागले काय आपल्याला मस्तपैकी. श्री विठ्ठल नर्मदे हर. खूप सुंदर बरं का. आणि खूप सुंदर स्थान आहे. आणि घाट एवढा भारी आहे का, आपण या घाटाने चाललेलो आहोत. बनवलेला घाट आहे. हो, ब्रिज तक जाएगा पुरा. चला. आणि सुंदर असं दृश्य आणि खूप सुंदर घाट लागलेला आहे. आपल्याला वाटलं नव्हतं, आम्हाला वाटलं का आता रोडने जावं लागेल, पण एक मैयाजी भेटली, तिने सांगितलं महाराज वरून जा, वरून थेट तुम्हाला तटच मार्ग आहे. खालच्या तटावरून चालता येत नव्हतं कारण की अवघड आहे. आणि हा रस्तासुद्धा खूप सुंदर आणि एकदम छान रस्ता आपल्याला लागलेला आहे. वा, अतिशय सुंदर. भरूच, ही भरूचची बॉर्डर आहे. इथून खाली जसं आपलं हां वाशीगाव, जे आपले किनाऱ्यावरचे गावं आहेत, ज्या गावांना किनारा आहे, वाशी गावाला आहे, घनसोली गावाला आहे, उंबरखेडणा गावाला आहे. म्हणजे ह्या बिल्डिंग आहे, हा मधला रस्ता आपला धक्क्याचा रस्ता आणि हा धक्का, अशा टाईपमध्ये थोडा, पण खूप सुंदर. आणि हे सगळं भरूच आहे बरं का. भरूच किनाऱ्यावरची गाव आहे ते, भरूचच्या किनाऱ्यावरची घरं. सुंदर. वा, कधीपासून चालतोय आपण असं. यात असं वाटतंय आपण हे चायनाची जी भिंत आहे ना, ते चायनाच्या भिंतीवरून चालतो असं वाटतंय. खूप मस्त भिंत बांधलेली आहे. फक्त सेपरेट अशी कितीतरी किलोमीटर आहे, खूप किलोमीटर आहे. याच्या बाजूला हे सगळं भरूच गाव आहे. खरंच खूप सुंदर वाटतं चालायला इथून. नर्मदे हर. वाह, श्री विठ्ठल नर्मदे हर. नर्मदा परिक्रमा वासी के लिए अन्न क्षेत्र एवं निवास की सुविधा समन्वय चैरिटेबल ट्रस्ट द्वारा संचालित द्वारिका शारदा पीठ संचालित शंकराचार्य मठ भरूच. वा, स्वामी मुक्तेश्वरानंद. चला जाऊया आश्रमात. नर्मदे हर. मस्त वेळेवर भेटलेला आहे. 11:15 वाजलेत. जेवून पुन्हा 1 वाजेपर्यंत निघूया. चला. विठ्ठल नर्मदे हर. नर्मदे हर. श्री विठ्ठल नर्मदे हर. हे दिवे आहेत, दिवे. टोटल 11,000 दिवे हे लोक तटाने लावणार आहेत, हे आश्रमवाले बाबा. म्हणजे नर्मदा मैयाची जयंती उद्या साजरी करत असताना 11,000 दिवे लावतील. 11,000. वा, नर्मदे हर. श्री विठ्ठल नर्मदे हर मंडळी. चला, आपली दुपारची भोजन विश्रांती झालेली आहे. खूप सुंदर. तेव्हा तिथं नर्मदा परिक्रमेची सर्व घाटाघाटावर तयारी चालू आहे.
खूप जल्लोषात नर्मदा जयंती होणार आहे उद्या. तर आपला प्रयत्न आहे का सुंदर असं घाट बघून तिथं उद्याची आपण दुपारपर्यंत आपण थांबणार आहोत. दुपारच्या नंतर आपण निघूयात. दुपारपर्यंत मस्त नर्मदा जयंती पाहू कुठंतरी चांगला घाट. चला तोपर्यंत आपला दुपारचा विसावा झालेला आहे आणि आता पुढचा प्रवास नर्मदे हर. चला श्री विठ्ठल झुलेलाल. हां इथं मंदिर आहे बघ. श्री झुलेलाल वरुणदेव मंदिर भरूच. वरुणदेव वरुणदेवाचं मंदिर लवकर नाही. झुलेलाल वरुणदेव मस्त. चला खूप छान. नर्मदे हर नर्मदे हर भरूच सिटी. थोडा आपण सिटीमधून चाललो आहोत. भरूच सिटी. भरूच सिटीमध्ये सुद्धा भाविक लोक असतात बरं का. हां नाही तुम्हाला वाटेल भाविक लोक कुठंच नाही. काय झालं आताच आम्ही चालताना एक माताजी जे चांगलीच मस्त स्कूटीवर आली ना आमच्या पुढे थांबले. असं म्हणणं काय नाही केली. मस्त गारगार बिस्लेरीच्या बाटली बिस्लेरीचं पाणी काढलं आणि आमच्या कमंडलूमध्ये फुल भरून दिलं. प्रत्येकाच्या ह्याच्यात बिस्लेऱ्या ओतून दिल्या. आता आमच्या कमंडलूमध्ये मिनरल वॉटर बिस्लेरी आहे मस्त थंडगार. थांबून पिऊया. चला विठ्ठल नर्मदे हर. श्री विठ्ठल नर्मदे हर. खूप छान उसाचा रस आपल्याला मैयाने दिलेला आहे बरं का. बघा बिझनेस कितीतरी मोठे मोठे बिझनेसमॅन पण छोटा व्यवसाय करणारी आमची मैया. तिने नर्मदा परिक्रमावासियांना जेवढे पण जातात प्रत्येकाला उसाचा रस पाजते हो. काय म्हणणार आता. वा खूप छान. चला मैयेची कृपा आहे. नर्मदे हर. किनारपट्टी लागलेली आहे. पुन्हा भरूच आपला पार झालेला आहे ना. आपण आहोत आता तवरा गाव सुद्धा आपण क्रॉस करतोय. हे बघा किती आनंद घेतात मैयाच्या किनाऱ्यावर. काय का मशीन न बऱ्या आहेत ना. बाबा नको रागाने बघू एवढी. चला नर्मदे हर. श्री विठ्ठल नर्मदे हर. वा नर्मदा परिक्रमावासियांसाठी बाबांची सेवा असते इथं. मस्त मटक्यात थंड थंड पाणी. ज्याला दूध पाहिजे त्याला दूध आणि ज्याला चाय पाहिजे त्याला चाय. आणि प्युअर मलाई चाय आणि मलाई दूध. धनंजय दूध कसा होता खरं सांग. प्युअर मलाई दूध ना. सुपर. काय महाराज एक लोक सेवा करतात. आतमध्ये बाबा आतमध्ये गेले म्हणजे साधू स्थान आहे बरं का. हां सीताराम संन्यासी आहेत. खूप नर्मदा परिक्रमावासियांची बालभोगाची व्यवस्था करत असतात. चला आता आपण पुढं जाऊया. जास्त नाही आपल्याला आता 6 किलोमीटर राहिलेला आपला. जाऊया चला नर्मदे हर. तीर्थ शुक्लच्या एक थेट 2 किलोमीटर अगोदर सेवा देतात ही मंडळी. नर्मदे हर भैया जी नाम क्या. सतीश. बरं सतीश भैया. राहू द्या क्या. मस्त बालभोग आलेला आहे बाबांना आणि आम्हाला. चाय घेऊ बालभोग घेऊ पुढं जाऊ. तर नर्मदे हर. श्री विठ्ठल नर्मदे हर. म्हणजे आला चला. आणि आपण आलेलो आहोत शुक्लतीर्थ येथे. खूप महत्त्व या शुक्लतीर्थाला. शुक्लेश्वर महादेव मंदिर पहिला. सोमेश्वर महादेव मंदिर महादेव शिवलिंग आणि पट्टेश्वर महादेव असे 3 शिवलिंग एका मंदिरात आहे. ते सुंदर. चला बांधकाम चालूच आहे. नर्मदे हर. श्री विठ्ठल नर्मदे हर मंडळी. आपला आश्रम आलेला आहे. खालून चला मंडळी. महाराज हो खालूनच बोलला ना तो. वरून नाही बोलला. चला आपण आलेलो आहोत शुक्ल तीर्थ. आणि शुक्ल तीर्थ म्हणजे आपण मैयेच्या घाटावर आलेलो आहोत. इथून आपल्याला मैयेचं पाणी दिसतं. आणि बऱ्याच दिवसांनी नर्मदा मैया आपल्याला दिसलेली आहे.
हाँ वो बस वहीं पे स्नान कर लेना। ये जो पंडाल बने हैं, हाँ हाँ ठीक है चलो। नाव है नाव, हो हो वो बस उसके बाजू है, यहाँ ये साइड पे स्नान कर लेना। ठीक आहे चला. मस्त आपल्याला आज साक्षात नर्मदा मैयाचं आज दर्शन झालेलं आहे. कारण की तट परिवर्तन केल्यापासून ती सर्व सागरत होतं काय. आज आपल्याला नर्मदा मैया खरंच आज स्नान करूयात. चला मैयाच्या ठिकाणी जरा जवळ जाऊन बोलूया. नर्मदे हर मंडळी. हा आपण जाताना शेवटचा घाट पाहिला होता, शेवटचा घाट झगडिया मडी बरं का. आणि आज थेट त्या घाटाच्या पुढे आपण आंघोळ करतोय बघा. एवढे लांब आलो हे बघा. हे झगडिया मडी आपण मागच्या व्हिडिओमध्ये पाहिला असेल, ती व्हिडिओ गुमानदेव या झगडिया मडी. ही व्हिडिओ आपण काढलेली कधी माहिती आहे का, मनी नागेश्वर ते गुमानदेवला जात असताना इकडून आपण व्हिडिओ काढली होती. का हा शेवटचा घाट आहे, इथून पुढं घाट नाही. कारण की पुढं मग ते सागराला मिळण्याचा सर्व कार्यक्रम होत होतो. पण इथून पुढं प्रॉपर आपली नर्मदा मैया. आणि ह्या घाटाच्या समोरच आज आपण स्नानाकरता आलेलो आहोत. खरंच आनंद होते. त्या तटाला होतो आपण आणि आता या तटाला. मनी नागेश्वर जास्त नाही, इथून दिसतंय मंदिर आम्हाला, पण मोबाईल झूम करू शकत नाही. बघू थोडासा प्रयत्न करतो झूम करायचा मनी नागेश्वरला. हे बघा सफेद सफेद दिसतं ना, तो मनी नागेश्वरचं मंदिर आहे. वा अति सुंदर. हा नर्मदे हर मंडळी. आज साक्षात नर्मदा मैयाचं स्नान होणार आहे आपल्याला बरेच दिवसांनी. हा महाराज. हा ना हे वाळू काळू 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 पूर्ण मैयाची वाट लावली. बघा ना पूर्ण वाढवली मैया आहे. अशी वाट लावणार की काहीच सापडणार नाही आधी. चला स्नान करूया. चला श्री विठ्ठल नर्मदे हर. सुंदर स्नान झालेली आहेत मंडळी. आज संध्या स्नान झालं आपलं, संध्या स्नान. बऱ्याच दिवसांनी आपल्याला नर्मदा मैयाचं स्नान झालेलं आहे. काय बाबा कसं वाटलं स्नान करून? एकदम आनंद. बऱ्याच दिवसांनी दिवस भरतो फ्रेश नाही. अहो किती दिवसात आंघोळ केली ते महत्वाचं आहे. हा चालू. हो चला मस्त मजा आली स्नान करून. चला आता आपण आता आश्रमावर भेटू आणि आजच्या दिवसाची व्हिडिओ आपण एंड करू. चला श्री विठ्ठल नर्मदे हर. चला नर्मदे हर.